या पुढच्या बातमीकडे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आता दिलासादायक बातमी. कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल 5,029 कोटी रुपये जमा झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका क्लिकद्वारे ही रक्कम हस्तांतरित केली. आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या पात्र शेतकऱ्यांना थेट लाभ मिळाला असून उर्वरित शेतकऱ्यांनाही टप्प्याटप्प्यानं कर्जमुक्तीचा लाभ दिला जाणार आहे. खरीप हंगामासाठी तातडीनं पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देशही सरकारनं बँकांना दिले. आणि अगदी सिंपल अशा पद्धतीनं जे काही शेतकरी आहेत त्यांनी केवळ जाऊन आधार ऑथेंटिकेशन करायचं, कुठलाही अर्ज नाही किंवा कुठल्याही प्रकारचे इतर गोष्टींची आवश्यकता नाही. अशा पद्धतीनं ॲग्रीस्टॅक नंबर आणि आधार ऑथेंटिकेशन करून त्यांची खाती नील करायची, अशा प्रकारचं आपण काम हातामध्ये घेतलं होतं. आज जवळपास 5,029 कोटी रुपये हा पहिला हप्ता 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेला आहे आणि ही खाती नील झालेली आहेत. टप्प्याटप्प्याने हळूहळू सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. सुरुवात आज माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते आज पहिला टप्पा हा वितरित करण्यात आलेला आहे. पहिल्या टप्प्यात आता हा सुरू झालेला आहे. 2 दिवसात, 4 दिवसात, 8 दिवसात जशी कागदपत्र बँकेकडे आमची सगळीकडे शेतकऱ्यांची कागदाची पूर्तता होईल त्याप्रमाणे आता ते टप्पा हा व्यवस्थित होईल. त्याप्रमाणे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि साधारणतः 40,000 कोटी एवढी रक्कम ही या कर्जमाफीसाठी ही आपल्याला सरकार शेतकऱ्यांना देणार आहे.